सुहास बाब सांगे हांगासरूय बोवाळ जालो की जो आमचो मंत्री आसा सुभाष फळदेसाय हांच्यानी लोकांनी ओपोज केला की ती जनगणना जावची, त्याच्या उपरांतूच हे कितें आसा एसटी रिजर्वेशन ते करचे म्हणून. सो तुमचे एज अ मराठा समाजाचे अध्यक्ष म्हणून तुमचे म्हणणें कितें आसा? ऍक्च्युली कितें जालां आतां सेंट्रल गव्हर्मेंटान नोटिफिकेशन इश्यू केला न्ही. दिस इज द एक्च्युअल हे तो नोटिफिकेशन. पण बेज ऑन बिलां जे आसा म्हणले कडेन आसा ते 2001 सेन्सस कन्सिडर करचे म्हणून. 2001 इफ सपोज कन्सिडर 2001 सेन्सस कन्सिडर केले न्ही जाल्यार कितें जाता 2001 सेन्ससाक जे गावडी कुळमी जे आसले न्ही ते हेतूंकच नासले. एसटी स्टेटस मेळ्ळा न्ही. एसटी स्टेटस मेळ्ळा ते 2003 मेळ्ळा. इफ सपोज ते कन्सिडर केले इट इज अगेन्स्ट द लॉ जालें ना. सो ओनली दॅट इज आमची मेन मागणी कितें आसली. आमी रिप्रेझेंटेशन सबमीट केलां माननीय मुख्यमंत्र्याक केल्लें, पार्टी प्रेसिडेंटाक केल्लें, तशेंच आमचे अमित भाई शाह हाका केल्लें होम मिनिस्टराक, तशेंच प्रेसिडेंटाक केल्लें, सगळ्यांक केल्लें, चीफ सेक्रेटरी मागीर ऑपोजिशन लिडर सगळ्यांक केल्लें आमी रिप्रेझेंटेशन. आनी आमची 3 मागणी आसल्यो. फर्स्ट मागणी आसली की लेटेस्ट सेन्सस करचे. सेकंड आसली की लेटेस्ट सेन्सस डिलिमिटेशन करचें. आनी थर्ड इट शूड बी रोटेशन. कितें जाता इफ सपोज रोटेशन करना जाल्यार ते एकच हेतू उरता, एकच कॉन्स्टिट्युएन्सी आता, इतर जो समाज उरता. सपोज कन्सिडर की एक तुका हे सांगता जेन्ना फर्स्ट सेन्सस जालें ते 2001 जाला, सेकंड सेन्सस जालें ते 2011 जाला, मिडल डिलिमिटेशन जालें ते 2008. 2008 बेजाचेर 2012 इलेक्शन जाला, असेंब्ली इलेक्शन जाला. तेन्ना कितें जाला ज्यो कॉन्स्टिट्युएन्सी आसले न्हू ते डिलिमिटेशन 2008 मुखार व्हरनच ते डिलिमिटेशन करून ह्यो हे केलाय, असेंब्ली कॉन्स्टिट्युएन्सी इलेक्शन कंडक्ट केला. तेजे कारणान कितें जाता ह्या तर केप्यां खंयचो कन्सिडर अवेडी आसा भाग किंवा दुसरो भाग आसा हो काडून कुंकळ्या गेल्ले कडेन, बाळ्ळी जे आमचे एसटी बांधव आसा तांकां काडून तातूंत घाल्ले कडेन. सो आमचे कडेन एक्च्युअल डाटाच ना मेन म्हणल्यार हे करतले. ह्या कारणान आमी हांवें तर म्हाजे तरी स्टेटमेंट तुमी सगळे पळयले न्हू, केन्ना आमी वी आर नॉट अगेन्स्ट द एसटी रिजर्वेशन जावपा जायना, पूण प्रॉपर प्रोसिजर फॉलोअप करून जावचे हे आमचे मेन मुद्दो आसलो. आतां तेकाच डावलून तर सरकार मुखार वता तेजो आमी निशेध करतात ह्या हेजेर. आनी अशेंय धरपा जायना, गृहीत धरपा जायना आमी 18 ते 20% मराठा समाज आसा गोंय. आमी आमचे कास्ट बेस्ड सर्वेय स्टार्ट केले कडेन आसा. तेतूंतल्यान आमी सरकारा कडेन मागणी करता की तुमी प्रॉपर प्रोसिजर फॉलोअप करचो जेणे करून सगळे समाजाक न्याय मेळटो. हो आमचो मेन हेतू आसा हातूंत भितर. आनी दुसरी कांय ना की जो प्रॉपर प्रोसिजर फॉलोअप केलो न्ही जाल्यार सगळे समाजाक एक न्याय मेळटलो, जेणे करून खंयची कॉन्स्टिट्युएन्सी मागीर हे करपा नाका की हां बाबा ती कॉन्स्टिट्युएन्सी जावपाची. 2000 कित्याक गॅप आसा 2001 to 2026 ऑलमोस्ट 25 years. सो आतां जनगणना ही जर जावंक ना जाल्यार तुमी जर आरक्षण दिलें जाल्यार मागीर तुमचें कितें आसा मराठा समाजाचें? आमचें कितें आसा, आमचे कोर कमिटीची मिटींग जाली काल. आमचें कितें आसता कोर कमिटीची मिटींग हे डिसायड केला वील टेक लिगल जे कितें लिगल हे आसतले न्ही कोर्टांत वचूंक शकता तुमी ते रेमेडीज. इट वील बी डिसायडेड फर्दर कोर्स ऑफ एक्शन आसतलो आमचो. बट तुमी लिगल एक्शन घेतले म्हणटा अशें जर जालें जाल्यार विदाउट जनगणना? जर तर अन्याय सोंसपा जायना न्ही जाल्यार तेन्ना आमकां तेच ऑप्शन न्हू. आनी कितें आसा, दॅट इज द वन ऑप्शन. पूण आमी अगेन्स्ट, वी आर नॉट अगेन्स्ट एनी वन रिजर्वेशन. कित्याक तांकां कॉन्स्टिट्युशनान तो रायट मेळ्ळा, सारकें प्रॉपर प्रोसिजर करून वयता. हांव टायम एंड अगेन हांव खंयच्याय प्रेसा पसून उलयता असो सेम थिंग सांगता. आनी आमचे पयलीं साकून रायट फ्रॉम फर्स्ट म्हाजे स्टेटमेंट आसा न्हू तो टील टुडे आनी द सेम आमचे कांय चेंजीस जाल्ना. ओनली दीस थिंग खंयचो जो इतर 12% दिवपाक सोडून तुमी 88% अन्याय करचो न्हू, होच आमचो मेन मुद्दो आसा. आनी प्रॉपर प्रोसिजर करून केले न्ही. आतां 2027 इलेक्शन मार्चा म्हणटा न्ही, तितली पिरियडा पसून तेमी सेन्सस कंप्लीट केले, डिलिमिटेशन करून केलें जाल्यार वी डिडंट हॅव कांयच आमचो प्रॉब्लेम ना. The voice for Coin.